जे भारतचे संविधान रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी मदन बोरकर यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व या रोटरी क्लबला लाभलेलं आहे. त्यांच्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप त्यांना मिळते आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. बोरकरजी, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे सर आणि एक रोटरी क्लब ऑफ भुसावळला एक नवीन संजीवनी मिळालेली आहे. आपली एक अध्यक्षपदावरती एक वर्णी लागलेली आहे. आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपलं एक नाव लौकिक आहे. काय सांगाल या अध्यक्षपदाच्या माध्यमातून रोटरी क्लबचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर आपण काय सांगाल? रोटरी क्लब ऑफ भुसावळ याचं अध्यक्षपद स्वीकारताना इतका आनंद झाला, कारण या रोटरी क्लब भुसावळला 1952 साली स्थापन झाला. आज याला 75 वर्ष होतात. म्हणजे मी 75वा अध्यक्ष आहे. त्याला सिल्वर जुबली असे म्हणतात. तर त्या 75वा अध्यक्ष स्वीकारताना चांगला मनस्वी आनंद वाटत होता आणि वाटत आहे. भुसावळ रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजाचे कार्य करण्यासाठी नुसतं जन्म घेणं म्हणजे जगणं नाही, तर जगता जगता काहीतरी करायचं, समाजाच्या उपयोगात आणायचं, या दृष्टिकोनातून हा पदभार आम्ही स्वीकारला. तिथे जे आमचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर गळ्यात कॉलर टाकतात, ती कॉलर जबाबदारीची आणि प्रतिष्ठित असते. त्या माध्यमातून आम्हाला समाजकार्य करायचं असते. समाजकार्य करण्यासाठी आम्ही रोटरीमध्ये कार्यरत असतो. आमच्यासोबत आमची टीम असते, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, ती बॉडी असते. प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं असते आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजाच्यासाठी, जसं विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तराचा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याच्यानंतर खेड्यातून शहरामध्ये येण्यासाठी किंवा खेड्यातून शाळेपर्यंत जाण्यासाठी गरीब मुली असतात, त्यांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी सायकलचा एक प्रोजेक्ट आमच्याकडे आहे. त्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी एक वृक्ष लागवडीचा एक प्रोजेक्ट आहे. त्यानंतर निसर्गाचा आणि वृक्षाचा मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सीड बॉलचा आमचा एक उपक्रम आहे. असे विविध उपक्रम आम्ही राबवण्याचा निर्धार केलेला आहे. सर, आपण या रोटरी क्लब ऑफ भुसावळ या क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि एक निस्वार्थी सेवेने आपण सेवा करत असतात. एक निरंतर एक सेवाभावी संस्था म्हटलं म्हणजे रोटरी क्लब आहे. सर, आपण आपली भारतस्थ निवड झालेली आहे सर, अध्यक्षपदी आपण विराजमान झालेले आहे. तर आपलं याच्या पुढील फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगा? फ्युचरमध्ये जे काय काय समाजासाठी करता येईल, कोणत्या समाजासाठी आपण उपयोगात करू शकतो, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्या दर आठवड्यात मीटिंग होत असते, त्यात आम्ही ठरवतो की आता काय करायचं. रोटरी हे कसं, रोटरीला एक उद्देश घेतला होता की भारतातून किंवा देशातून किंवा पूर्ण जगातून एक पोलिओचं निर्मूलन झालं पाहिजे. त्या उद्देशानं रोटरीनं तो 99% तो उपक्रम पूर्ण केलेला. आज आपल्याला पोलिओचे रुग्ण दिसत नाही. जे काही असतील त्यासाठी पोलिओचा आमचा प्रोजेक्ट चालूच असतो. नंतर गरिबांना रक्ताची कमतरता असते, ते रक्त पुरवठा करण्यासाठी आम्ही दरवर्षी एक रक्तदानाचा कॅम्प घेतो. त्या रक्तदानाच्या कॅम्पमधून जमा झालेलं जे रक्त आहे ते समाजाच्या, रुग्णाच्या कोणाच्या ना कोणी कधी ना कधी कामी पडतो. हे आम्ही काही रोटरीला फी म्हणून जमा करतो. त्या फीतून, त्या पैशाच्या फंडातून जगातल्या कोण्या ना कोण्या माणसाच्या कामी तो पैसा पडतो. म्हणजे व्यक्तीच्या, गरिबांच्या कामी तो रोटरीचा पैसा पडतो. हा उद्देश रोटरीचा असतो. त्या माध्यमातून रोटरीचं आम्ही काम करत असतो. सर, एक चांगल्या प्रकारे आपली निवड झालेली आहे आणि सर्वानुमते निवड झालेली आहे सर आपली. एक पंचकृषीमध्ये आपलं एक नाव लौकिक आहे. भुसावळकरांना एक आनंद झालेला आहे आणि आपल्या कार्यकारिणीला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आनंद झालेला आहे. तो आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे.
याच्या आधी आपण कोणकोणते पदं भूषवले आहे सर, काय सांगाल? त्यांच्या अगोदर रोटरीमध्ये मी ट्रेझरर होतो. त्या ट्रेझरच्या पैशाचा हिशोब माझ्याजवळ होता. त्या माध्यमातून मला रोटरीची सेवा करायची संधी मिळालेली आहे. त्यानंतर आमचे एक ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून आमचे राष्ट्रपूजा ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून भुसावळमध्ये आहे, त्या कार्यकारिणीमध्ये मी आहो. त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जे ज्येष्ठ आहेत, ज्यांना घरचं काही टेन्शन असेल, काही अनेक प्रॉब्लेम असेल, म्हणून आठवड्यातून एकदा आम्ही त्यांची मीटिंग भरवतो. त्या मीटिंगमध्ये ज्येष्ठाचे जे गुण आहेत, सुप्त गुण, त्या सुप्त गुणांना आम्ही वाव मिळावा म्हणून प्रत्येक आठवड्याच्या महिन्याच्या शेवटी एक त्यांच्या काय त्यांच्यात कला आहेत त्या सादर करण्यासाठी आम्ही त्यांना चान्स देतो. त्यातून ते कला सादर करतात आणि थोडासा एक दिवसासाठी का होईना ते टेन्शनलेस राहतात. म्हणजे एक आनंददायी जीवन कसं जगायचं हा, याच्या संदर्भात. हे त्यांना आम्ही शिकवतो आणि ते आनंदाचं जीवन जगतात जेव्हा मीटिंगला येतात शिष्ट तेव्हा. म्हणजे लाईफ इज एव्हरग्रीन, सदाबहार राहिल्यानं एक आपल्या शरीराचे जे आजार विकार असतात ते दूर पडतात आणि एक आल्हाददायक जीवन जगतो माणूस. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आपण एक अग्रगण्य स्थान देतात, हे एक महत्त्वाचं आहे. सर, आपण एक अध्यक्षपदावर आपण विराजमान झालेले आहे. या अध्यक्षपदाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? समाजाला मेसेज हेच जाईल की बा रोटरी हे सेवाभावी संस्था असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सेवा करायच्या दृष्टीतून रोटरीमध्ये प्रवेश करायचा, रोटरीचे सदस्य बनायचा. ज्यांची सेवा करण्याची इच्छा आहे त्या लोकांना रोटरी एक NGO आहे, एक इंटरनॅशनल NGO आहे, त्या माध्यमातून त्यांना सेवा करण्याची संधी मिळते. बाकी इतर ठिकाणी कमी मिळतं, पण याच्यातून आपल्याला सेवा करता येतं. आणि आम्ही जे रक्तदानाचे शिबिरं घेतो समजा, त्या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करायचं, जेणेकरून ते रक्त आपल्या पेशंटच्या, आपल्या बंधूच्या कामी येतं. हेच आम्ही सदस्य संदेश देऊ शकतो समाजाच्या. बोरकरजी, आपली एक अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे, एक तोलामोलाचं एक पद आपल्याला मिळालेलं आहे आणि सर्वानुमते आपली निवड झालेली आहे. एक विशेष म्हटलं म्हणजे सर्वानुमते आपली निवड झालेली आहे. तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? हा, हे आमचे एक म्हणजे मामा म्हणतात त्यांना, GR ठाकूर मामा, त्यांच्यामुळं हे मला पद मिळालेलं आहे. त्यांच्यामुळं मी रोटरीमध्ये एंट्री घेतलेली आहे. ती सर्वानुमते सर्वांची मदत करणारी व्यक्ती आहे. रोटरी त्यांच्या नसानसात आहे, रोटरीचं कार्य त्यांच्या नसानसात आहे, रोटरीची सेवा त्यांच्या नसानसात आहे. त्यांना आम्ही सगळ्यात जास्त पहिले श्रेय देऊ. त्यांच्यामुळेच मला हे पद मिळालं. हे होते एक रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्ष एक मदनजी बोरकर सर यांनी या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या विषयासंदर्भात त्यांच्याकडून आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी बोरकर सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.